पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी विरोधक लोकांचा लोकशाहीवरील विश्वास उडवण्याचा आणि भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या निवडणुकीतील विजयावर पराभवाची छाया पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला। सत्ताधारी गटाने या निवडणुकीत मोठा विजय मिळवला असे सांगत त्यांनी आघाडी आणि आकडेवारीच्या संदर्भात पाहिल्यास एनडीएचे सर्वात मजबूत आघाडी सरकार आहे अशी ग्वाही दिली। संपूर्ण मतदान प्रक्रियेदरम्यान ईव्हीएम आणि निवडणूक आयोगावर संशय व्यक्त केल्याबद्दल विरोधी इंडिया आघाडीच्या नेत्यांना फटकारले आणि आरोप केले की जर निकाल त्यांना अनुकूल नसेल तर ते देशभरात आगडोंब उसळण्याची भाषा करत होते। तथापि ईव्हीएमने 4 जूनच्या संध्याकाळपर्यंत त्यांची बोलती बंद केली। हे निकाल म्हणजे त्यांच्या सरकारच्या अजेंड्याला देशव्यापी पाठिंबा मिळाल्याचा दावा मोदी यांनी केला। पुढच्या सरकारच्या सर्व निर्णयांमध्ये एकमत व्हावे यासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहोत आणि एनडीए ही प्रथम राष्ट्र या तत्वाशी बांधील असलेली एकजीव आघाडी आहे अशी ग्वाही मोदी यांनी दिली। इंडिया आघाडी वेगाने रसातळाला जाणार हे स्पष्ट दिसत आहे। विरोधकांचा सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल करून निवडणूक आयोगाच्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला। विरोधी पक्षांची मानसिकता गेल्या शतकातील त्यांची प्रगती, आधुनिकता आणि तंत्रज्ञानाला त्यांचा विरोध। मी जगभरात भारत ही लोकशाहीची जननी असल्याचा ढोल वाजवत असताना विरोधक मात्र भारतात लोकशाही नसल्याचे जगाला सांगतात। आमची 10 वर्षे फक्त ट्रेलर होती। आम्ही देशाच्या विकासासाठी अधिक कठोर वेगाने काम करू। काँग्रेसला 2014 पासून 3 लोकसभा निवडणुकीत जितक्या जागा मिळाल्या आहेत त्यापेक्षा जास्त जागा या निवडणुकीत आम्हाला मिळाल्या आहेत। दशकानंतरही त्यांना 100चा आकडा गाठता आलेला नाही, याकडे मोदींनी लक्ष वेधले। आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।